लेकराचं वाटलं करून लेकराचं वाटलं करून या आईचे अश्रू पहा. तिनं ऐन तिशीतील आपला मुलगा गमावलाय, तर दुसरीकडे या तरुणीचा हा आनंददायी रील्स पहा. या दोन्ही बाजूचे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं कारण ही तसंच आहे. नाव शेखर अशोक गजे, वय वर्ष 30. हा तोच शेखर आहे ज्याने कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवावर बेतेल असं काम करून अनेक रुग्णांची सेवा केली, तर अनेकांच्या मृतदेहांना स्वतः डाग अग्नी देण्याचं काम केलं. कोरोना काळात अनेकांचे जीवन प्रकाशमय करणारा शेखर स्वतःच्या आयुष्याच्या लढाईत मात्र सपशील हरला. शेखरनं का केली आत्महत्या? शेखर का मानसिक तणावात होता? कुणाच्या दडपणात शेखर होता? शेखरला कोण ब्लॅकमेल करत होतं? शेखरला कुणी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं? आता शेखरच्या 2 लहानग्या चिमुकल्यांच्या भवितव्याचं काय? शेखरच्या बायकोला आता कुणाचाच नाही आधार? आई वडिलांची म्हातारपणाची कोण काठी होणार? असे अनेक प्रश्न अकोलेकरांच्या मनात उपस्थित झालेत. शेखर हा तसा गाडी ड्रायव्हर, कधी एखाद्या उद्योजकाच्या गाडीवर, तर कधी रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर, तर कधी कधी इतरांच्या गाडीवर जाऊन शेखर आपला उदरनिर्वाह करत होता. वाशेरे गावातीलच हर्षल गजे या महिलेच्या नादाला शेखर लागला होता, अशी काही नागरिक चर्चा करतात. तर हजारो लोक असं सांगतात की हर्षल गजेने शेखरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. पोलीस ठाण्यात शेखरची पत्नी शीतल गजे हिनं फिर्याद दाखल केली असून तिच्या फिर्यादीवरून हर्षल विरभान गजे हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत हर्षल व शेखर यांच्यात गाडीच्या पैशांचा वाद असल्याचं म्हणण्यात आलंय. या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून तसेच नेहमी मिळणाऱ्या धमक्यांना घाबरून शेखरने आपली जीवनयात्रा संपवली आहे. मात्र खरंच शेखर अशा धमक्यांना घाबरणारा होता का? तर शेखर हा कुणालाही अंगावर घेणारा, कुणालाही नडणारा, प्रचंड लोकप्रियता असलेला तरुण होता. त्यामुळं शेखरची आत्महत्या ही हनी ट्रॅप प्रकरणातून झाली असल्याची मोठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे त्यांचं भरपूर दिवसापासून कॉन्टॅक्ट वगैरे होते, हे आम्हाला काही माहिती नव्हतं. पण ती म्हणजे पैशांमुळे ती त्रास देत होती माझ्या नवऱ्याला खूप, आणि सारखी टॉर्चर करायची. तू पैसे आणून दे, तू कुठून पैसे आण, किंवा मग काही कर, तुझ्या बायकोकडून आण किंवा तुझ्या सासरकडच्या कडून आण, पण मला पैसे दे. गाडी तिने पैसे न भेटल्यामुळे तिने न पर्याय म्हणून तिने गाडी घेऊन दिली का हा माझ्याकडे राहीन भाऊ, गाडीमुळे माझ्याकडे राहीन. ती गाडीचं जे भाडं, म्हणजे ती म्हटली तू गाडी भाड्याने चालवा असं तसं, पण ते गाडीचे 1ही रुपये तिने माझ्या करता किंवा माझ्या पोरांकरते त्यांनी घरी ना आणता सगळे तिच्यावर हे केलेले. ती फक्त म्हणायची की तू मला पैसा आणून दे, बाकीचं मला काहीच माहिती नाही पैसा आणून दिला तर तू तुझं जीवाचं काहीतरी बरं वाईट कर, नाहीतर मग मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट कर, असेल ती धमकी देत असल्यामुळे माझ्या नवऱ्याने गुरुवारी ही आत्महत्या केलेली आहे. काय नाव? हर्षल विरभान गजे. किती दिवसापासून हे प्रकरण सुरू होतं? हे प्रकरण भरपूर दिवसापासून सुरू होतं, पण मला हे वर्ष झालं ते कळालं मुळात. आणि हे 10-15 दिवसापासून आम्ही तिला समज देऊनही तिने ते काही हे केलेलं नाही, तिने काही मान्य केलेलं नव्हतं. ती त्रास देतच होती, ती कॉल म्हणजे फोन करून त्यांना त्रास देतच होती की मला पैसे दे, नाही तर मग तू माझ्याकडे येऊन राहा, मला पैसे दे, नाही तर तू माझ्याकडे येऊन राहा, हे तिथे ब्लॅकमेल त्यांना करत होती. अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही. ज्या दिवशी मला कळालं ना, मला एक तर मुळात मला काहीच माहिती नव्हतं. ज्या दिवशी मला सकाळी कळालं की माझा नवरा हा हर्षल विरभान गजेमुळे गेलेला आहे, त्याच दिवशी मी पोलिसांना सांगितलं होतं तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी माझा नवरा तसाही गेलेला, आम्ही उघड्यावर पडलेलो. माझा नवरा तिच्या विरुद्ध कंप्लेंट झाल्याशिवाय मी माझ्या नवऱ्याची बॉडी घरी नेणार नाही, आम्ही अंतिम संस्कार करणार नाही. तुमची काय मागणी? तुमचे 2 लहान छोटे मुले. माझी मागणी एवढीच आहे, माझ्या पोरांना काहीतरी मिळवून दिलं पाहिजे त्यांनी, नाही तर मग माझा नवरा तसा गेलेला आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, तिला अटक झाली पाहिजे किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर काहीतरी त्यांनी कारवाई करावा. नाही जर त्यांनी केली तर मग आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे, नाही तर त्यांनी पुढची प्रोसिजर चालू करावं. नाहीतर मग एक तर आम्ही आंदोलन करू, नाही तर मग माझी 2 पोरं आणि आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन आत्महत्या करू, कारण दुसरा विलाजच नाही. आमचं तसं सगळं आयुष्य संपलेलं आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 7 वर्ष झाले माझ्या लग्नाला. किती मुलं आहेत? 2च मुलं, एक मुलगा एक मुलगी. किती वर्षाची? मुलगी 5 वर्षाची होईल आता आणि मुलगा 3.5 वर्षाचा आहे. शेखर काय काम करत होता? ते शेतीवर होते, वाट्याने, म्हणजे आम्ही वाट्याने करत होतो. ते गाडीवर तिने गाडी घेऊन दिली. मी त्यांना नको म्हणत असताना तिने बळजबरी करून त्यांनी गाडी घेतलेली आहे, आणि गाडी घेऊनही ते
फक्त ती म्हणजे ती सकाळी त्यांना फोन करत होती, तू माझ्याकडे ये, तुम्हाला हे कर, तुम्हाला ते कर, मला पैसे दे, मला बाकीचं मला काही माहिती नाही, तुम्हाला इकडे घेऊन जा, नाही तर मला पैसे दे, माझे पोरं घेऊन जा, माझे पोरं सोड, असं तसं. हे काम म्हणजे तिचंच फक्त हे करून ठेवलेलं होतं. आणि सातत्याने ते पैसे मागून त्यांना टॉर्चर करत होती, तू पैसे दे, नाही तर आत्महत्या कर, नाही तर मी तुझं काहीतरी बरं वाईट करेन. म्हणजे अनेक व्हिडिओ कॉल तपासात पुढे आले. भरपूर भरपूर म्हणजे सतत रात्रीचे कितीही वाजता ती कॉल करत होती त्यांना, कितीही वाजता. आता म्हणजे झोपल्यावर माणूस काही बघत नाही ते कोणाशी बोलतात किंवा काय, त्यांचे मित्र म्हणजे मित्रांचे फोन येत असल्यामुळे मी काही लक्ष दिलेलं नाही. पण ती रात्रीचेही कधी कॉल करत होती. तिचा नवरा गेला की ती सकाळी 7 वाजल्यापासून कॉल करत होती, तर रात्रीपर्यंत कॉल करत होती. मी कॉल बघणार म्हणून ती डिलीट करा, माझ्या नवऱ्याला नंबर डिलीट करून टाकायला सांगत होती, चॅटिंग वगैरे डिलीट करून टाकायला सांगत होती. हर्षलने शेखरला आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर त्याला सातत्यानं ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यामुळेच त्यानं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर शेखरच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शेखरला एक 4 वर्षाची मुलगी तर 3 वर्षाचा एक मुलगा आहे. आई वडील तर पूर्णतः खचून गेलेत. बायकोला दुःख अनावर आहे. याशिवाय घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. त्यामुळं या गुन्ह्यातील आरोपी हर्षल गजे हिला अटक करावी, अन्यथा आमचं सर्व कुटुंब अकोले पोलीस ठाण्यात येऊन आत्महत्या करेल, असा इशारा शेखरच्या कुटुंबियांनी दिलाय. अनेक प्रकरणात सजग समजले जाणारे नागरिक पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन येत असतात. मात्र शेखरच्या मृत्यूचं त्यांना काहीही पडलेलं नाही असंच म्हणावं लागेल. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट. असं वाटलं करून लेकरांचं वाटलं करून त्याला पोरांची दया माया ठेवली नाही, त्याला आई बापांची दया माया ठेवली नाही, त्याला बायकोची ठेवली नाही, कोणाचीच ठेवली नाही. तिचा तिथे इतकी करून घेतला ती. त्याला कोणची ओळख ठेवली नाही, कोणची बाळख ठेवली नाही. काय करायचं आम्ही मग, कसं जगायचं, हे पोरं कसे जगवायच्या, कोणच्या जीवावर जगवायचे. आता आमचा आधार गेला, आम्ही जगायचं कसं, राहायचं कसं, हे लहानाचे मोठे करायचे कसे आम्ही आई. आम्हाला आधार नाही आता दुसरा कशाचा. घरी पण पैसा अडका येत होता, तो याच्यातून पण पैसा अडका घेऊन जायचा, म्हणायचा मला याला लागायच्या त्याला लागायच्या, सगळे पैसे तिच्या मड्यावर येऊन घातले. आम्ही काय करायचं मग. ती हर्षल गजे तिने ह्याच्या आधी खूप माणसं संपवलेत. आणि आता शेखरला म्हणजे शेखरचं ज्या वेळेस मला कळालं की तिने शेखर सोबत असं असं केलंय, तर मी तिला समज द्यायला गेले होते. 15-20 दिवसा पहिलेच मी तिला समजायला गेले होते. तिने मला उलटी धमकी दिली की जर तू मला म्हणजे काय बोलायला लागली तर मी शेखरवरती उलटा गुन्हा दाखल कर, असं सगळं तिने मला म्हणजे तीच मला उलटा असं बोलायला लागली होती. आता या बहिणीने माझ्या ते मुलांचं काय करायचं, एवढे लहान लहान मुलं आहेत. त्या बाईनी शेवटी याला जे करायचं तिने तेच केलं ना. तिने म्हणजे त्याला आत्महत्या करायला म्हणजे प्रवृत्त केलं तिने. तिला समजावून सुद्धा तिने म्हणजे ऐकलं नाहीच आमचं. आणि ह्याच्या आधी तिने खूप माणसं संपवलेत. आणि तिला अटक झालीच पाहिजे, तिच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नाही तर आम्ही तर ठरवलंच आहे, जर तिची काही कारवाई नाही झाली तर आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहे मुलांसह, पोलीस स्टेशनला जाऊन. ते पण कारण की त्या दिवशी आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो तर पोलिसांनी आम्हाला शिव्या देऊन बाहेर घाकलत होते. आमची कंप्लेंट पण एफआयआर घ्यायची पण त्यांची तयारी नव्हती. आम्हाला म्हणत होते तुम्ही कंप्लेंट नंतर करा, हे करा. म्हटलं नाही, आम्हाला पहिली कंप्लेंट करायची, मग आम्ही नंतर पुढचे हे करतो. पण ते पोलीस पण या गोष्टीला काही दाद देत नाहीयेत. तर आम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे की, आणि तिच्यापासून बहिणीला, मुलांना, घरातल्यांना सगळ्यांनाच धोका आहे. आणि ती बाई इतकी नालायक आहे ना की तिने म्हणजे खूप जणांचे आयुष्य बरबाद केलेलं आहे. त्याच्यात माझा मेवना पण आहे. तिला काहीतरी म्हणजे तिचं हे झालंच पाहिजे. एक तर तिला बंदोबस्त म्हणजे तिला एक अटक करून तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळं. नाही तर मग तिला गावात आम्ही चौकात फाशी देऊ सगळं. आम्ही एकदा तिकडे घरी जाऊन त्या बाईला सांगून माझ्या मुलाला तिकडे फसवून खोटे फोन करून डिलीट करायची, कधी कधी रातची फोन करायची, ब्लॅकमेल करायची. मी एकदा स्वतः जाऊन तिकडे मंडळीनं जाऊन एकदा सांगून तरी काय ऐकलं नाही. नाही तर तुमचा पोरगा तुमच्या पायी राहू दे अशी ती सांगायची. पण ती थोड्या वेळ झाली का परत फोन करायची. ती
फोन केला का परत मी 2 वेळा जाऊन सांगून तरी काय परिणाम झाला नाही. शेवटी ती म्हणली तू मरण नाही तर मग मी मरण, नाही तर मग अशी फाशी घे तू, नाही तर पैसे दे, धमकी द्यायची अशी ती. काय व्यवहार होता का? पैसे मागत होती ती? व्यवहार नाही, ती म्हणली तुला गाडी घेऊन देते मी असं सांगून ब्लॅकमेल करायची. ती गाडी घेऊन दिली तिनं. परत गाडीचा व्यवहार भाडे तोडा आलं का तीच घ्यायची. परत त्याच्या रुपया डिझेलला सुद्धा ठुत नसती, अख्खे पैसे तीच घ्यायची. मी 2 वेळा जाऊन प्रयत्न करून मंडळी, मी स्वतः मंडळीला घेऊन गेलो. तेव्हा सांगितलं माझ्या पोराचा नाद सोडून दे, तू फोन सुद्धा नको करू, असं काही केला तिला सांगितलं. शेवटी माझा मुलगा फाशी घेऊन मेला तिच्या पायी. म्हणजे जाणीवपूर्वक त्रास देत होती त्याला का? हा, जाणीवपूर्वक. पैसे शेवटी पाहिजे. शेवटी त्यांनी पार वैतागून शेवटी त्यांनी एक दिवस रात्र निघून गेला. शेवटी पार फाशी घ्यायच्या टायमाला तिकडून फोन करायची त्याला. शेवटी त्यांनी फाशी घेतलीच तिच्या पायी. आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, हा, आरोपी अटकेत नाही. तुमची काय मागणी आहे? आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला तिच्या विरुद्ध. आमची मागणी आहे. 2 दिवस झाले, काही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, काहीच नाही. अटक सुद्धा झाली नाही तिला, काहीच नाही. याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, तिला अटक व्हावं, नाही तर आमचे मायावाली लहान आले एवढे 2 पोरं आहेत सुनबाईला, लहान आले पोरं आहेत. यांचं काय करायचं? मी म्हातारा माणूस झालो, मी काय करायचं? हिने ब्लॅकमेल करून माझा कपार उपड्या ठेवला नाही, माझ्या पोराकच सुद्धा ठेवला नाही. ते माझ्या सुनालाच धमकी द्यायचा, माझाच मुलगा तिच्यामुळं. शेवटी त्याने फाशी घेतली त्याच्यामुळे. तिने त्याला आहे ना पूर्णपणे म्हणजे असं एकाएकी असं जाळ्यात गुंतवलं होतं की ती त्याला म्हणजे तो तिला सोडूच शकत नाही, अशा प्रकारे तिने त्याला जाळ्यात गुंतवलं होतं. आणि एवढं डेंजर ब्लॅकमेल चालू होतं ना तिने त्याला एवढं ब्लॅकमेल चालू केलं होतं ना का शेवट त्याला आत्महत्येशिवाय पर्यायच ठेवला नव्हता. आणि तिला आम्ही 2 वेळेस घरी जाऊन समज पण दिली होती, तरी तिने ते न ऐकताय ना शेवट तिने ना त्याला आत्महत्येलाच प्रवृत्त केलं. कशामुळे घडलं हे सगळं? ही घटना आहे ना, ती काय करायची, त्याला ब्लॅकमेल करायची. ब्लॅकमेल असं करायची का तू आमच्याकडं ये जा कर, तू तुझ्या बायकोशी जास्त संबंध ठेवू नको किंवा घरचा जास्त संपर्क ठेवू नको, का तू मी सांगन तेच केलं पाहिजे तू, असं तिचं म्हणणं होतं. का मी सांगेल तसंच वागायचं, तू घरात पण तसंच वागायचं, तू मी सांगन तसंच वागायचं. म्हणजे तिला तो त्याच्या बायकोला विसरला त्या बाईमुळं. पण तिने काय केलं, शेवट तिच्याकडून तो आहे ना तिला टॉर्चर करायला लावायचा त्याच्या बायकोला, हानमार करायचा, पोरांना कधी बघायचं नाही, पोरांचा विचार नाही करायचा, कधी काही पोरांना कधी खायला पण आणलं नाही त्याने तिच्यामुळं. तिच्या पोरांना घेऊन जात होता पण माझ्या पोरांना नाही. तर तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, तिला जर अटक नाही झाली तर आम्ही सगळे आत्महत्या करणार आहे. तिला जर अटक नाही केली ना तर आम्ही सर्व आई वडील मुलं तिचे मुलं सगळे आम्ही आत्महत्या करणार. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.